रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रेसाठी ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात लाखो भाविकांच्या गर्दीचा महापूर उसळणार. दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर येथे होणाऱ्या चैत्र यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून मानाच्या शासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर रात्री उशिरापर्यंत दाखल होत आहेत. बार्शी, लातूर, उस्मानाबाद, बीड, तुळजापूर, धाराशिव, सांगली, सातारा, सोलापूर, पाटण, कराड, मिरज, कोडोली यांसह संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण 108 मानाच्या शासनकाठ्यांचा यात समावेश आहे. यंदा यात्रेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून अखंड खोबऱ्याची वाटी पालखीवर उधळण्यास बंदी घालण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी खोबऱ्याचे तुकडे करूनच विक्री करावी असा प्रशासनाचा आदेश आहे. तसेच केमिकलयुक्त गुलाल विक्रीवरही पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. सर्व शासनकाठ्या नवीन वसाहतीतील पाण्याच्या टाकीमार्गे दक्षिण दरवाजातून मंदिरात आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. यात्रा काळात अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. बैलगाडीतून येणाऱ्या भाविकांसाठी खाण्यापिण्याची तसेच जनावरांसाठी चारा पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कुशिरे तर्फे ठाणे येथील शहाजी दिंडे यांनी गेल्या 21 वर्षांपासून कासारी नदीकाठी वैरण करून ती ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या बैलांना उपलब्ध करून देण्याची परंपरा जपली आहे. याशिवाय विविध सामाजिक संघटना आणि उद्योग समूहांनी अन्नछत्र उभारून भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. वाहन दुरुस्ती करणाऱ्या संघटनांनी मोफत सेवा देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. ज्योतिबाकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर हॉटेल व्यावसायिकांनी चहा, नाश्ता, सरबत आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला असून आरोग्य विभागाकडूनही आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पोलीस उपाध्यक्ष आप्पासाहेब पवार, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे पाटील, गटविकास अधिकारी सोनाली माडकर तसेच देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत. विन टीव्ही मराठीसाठी ज्योतिबा येथून निवास मोटे. काय सांगाल, किती वर्षांपासूनची परंपरा आहे तुमची? आमची 22 वर्षाला परंपरा आहे. 22 वर्षाला आम्ही पाण्याचा टँकर आणि बैलांना वैरण टाकतो. आम्ही जेवढी बैल येतात तेवढ्या सगळ्या बैलांना आम्ही वैरण रोजच्या रोज पोच करतो. कारण बैलांना वैरणीची आवश्यकता असते आणि पाण्याची आवश्यकता असते. तसं ते माणसांना कोण बी खायला घालते पण बैलांना कोण खायला घालणार. त्यासाठी आम्ही गेली 22 वर्षाला हा प्रकल्प आमचा चालू आहे. तिथून भाविक कुठून येतात? बेळगाव येतात, कर्नाटकातून येतात, आंध्रमधून येतात, बैलगाड्या महाराष्ट्रात येतात, सगळीकडे येतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचं प्रत्येकाकडे पुरेशी वैरण नसते. कारण 8-10 दिवस ते वाटेल असतात. 10 दिवसाची वैरण त्याच्यावर शिल्लक नसते. इथं आल्यानंतर 5 दिवस त्यांचा मुक्काम असतो. त्यांनासाठी वैरणसाठी सोय करावी लागते तेवढी. तर एका मुख्या जनावराला तुम्ही अशा पद्धतीने सेवा करताय. हो, 22 वर्ष मी सेवा करतोय. आनंद त्याचा काय? आनंद भरपूर मिळाला त्याचा. असं काय नाही, आनंद आहे भरपूर. आनंद आपल्याला भरपूर मिळतो त्यामध्ये. एक सेवा म्हणून करायची. कसं असं शेवटी कुणाची तरी सेवा करायला पाहिजे, म्हणून सेवा करायची.